Hello, hello. This is the My Artifact episode number 2007. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2020. वाजले आता संध्याकाळचे 7:15 झाले आहेत, 17:13. ओके, आज मी एवढ्या लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड यासाठी करत आहे की आजकालचं म्हणजे जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोडचं काही एक प्रकारे मूड असते. म्हणजे समजा मला या मूडवर चांगलं बोलूशी वाटत आहे, सो दॅट्स इट, दॅट्स व्हॉट टॉकिंग अबाउट. या मी असं नाही ठरत की माझं संध्याकाळीच बोलेल बा किंवा या टाईमला स्पेसिफिक टाईम. नो, म्हणजे ज्या टाईमला मी खूप जास्त हे आहे, कम्फर्टेबल आहे, चांगल्याने बोलू शकतो, तो त्याच टाईमला मी कन्व्हर्सेशन करेन. सो दिस इज द टाईम. या ॲक्च्युली आज काय झालं, या म्हणजे काल मी जे क्लिप्स घेतले ना, रेंडर केले, त्यानंतर मग मी स्टॅबलाइज केले, त्यानंतर एडिट केलं. या एडिट केल्यानंतर मग शेवटचे जे 3 शॉट होते ना, ते म्हणजे ड्रायव्हिंगचे इट वॉज नॉट गुड. कारण ते टाईम लॅप्समध्ये काउंट होत नाही. टाईम लॅप्समध्ये युजली असे व्हिडिओ काउंट होतात जेणेकरून कंटिन्यू तुम्ही एका पोझिशनवर आहे फॉर मोर दॅन 10 मिनिट्स. यस, आणि तेव्हा तुम्ही शूट करत आहे, तर त्याला म्हणतो टाईम लॅप्स. आणि टाईम लॅप्समध्ये युजली ट्राफिक किंवा पीपल्स आर वॉकिंग किंवा क्लाउडचे जे व्हिडिओज आहे ना, इट वॉज लुक्स रिअली गुड. या तर मी ते शेवटले 3 क्लिप होते ते ड्रायव्हिंगचे होते आणि मला ते बरं वाटलं नाही. आणि त्यामुळे मी काय केलं की मी त्या 3 क्लिपला डिलीट केला. आणि त्यानंतर मग मी फाइंड आउट केलं की माझ्याकडे दुसरे कोणते क्लिपच आहेत ना. आय हॅव व्हेरी लेस फुटेज. सो आज ॲक्च्युली झालं काय या आज म्हणजे आज ॲक्च्युली एडिटिंग कम्प्लीट होणार होती. म्हणजे आतापर्यंत ते एडिटिंग कम्प्लीट व्हायला पाहिजे होती. यस, बट प्रॉब्लेम इज दॅट की आज सकाळी उठल्यानंतर मग मी आज बॅडमिंटन खेळायला गेलो. या आज पहिल्यांदा मी बॅडमिंटन नेटवर खेळलो. आणि पहिल्यांदा मला एक प्रकारे बॅडमिंटनचे रूल्स थोडे बहुत माहीत पडले, थोडे बहुत. या नॉट सो मच. येस, आपल्याला अजूनपर्यंत काहीच माहीत नाही, कारण रस्त्यावर खेळणे आणि एका कोर्टवर खेळणे इट वॉज 2 कम्प्लिटली डिफरंट थिंग. या आपण याला कम्पेअर कधीच करू शकत नाही. येस, सो इट वॉज लाईक दॅट की जेव्हा रस्त्यावर खेळतो ना, तर तेव्हा आपल्यापाशी टार्गेट समोर असतो ना, आपण या उद्देशाने खेळतो की आता पण लाईट एकदम एक्झॅक्ट आला. म्हणजे इट वॉज लाईक सनची जी इंटेन्सिटी आहे ते बहुत जास्त आली आहे. हां, सो मी म्हणत होतो की आम्ही जे खेळलो ना, म्हणजे रस्त्यावर खेळणं आणि कोर्टवर खेळणं याच्यामध्ये फरक काय आहे. त्याच्यामध्ये फरक हे आहे की रस्त्यावर जेव्हा आपण खेळतो ना, तर तेव्हा आपल्यापाशी समोर एक टार्गेट असतो आणि त्या टार्गेटला आपण कसं जुगलबंदी झाली पाहिजे या उद्देशाने खेळतो. या आपण आपला जो मेन एम राहतो तो हा नाही राहत की पॉईंट घ्यायचा आहे बा किंवा वॉज लाईक दॅट वगैरे. हां, कधी कधी होते मला, बट मोस्ट ऑफ द टाईम कसं जुगलबंदी होण्याचंच काम असते. बट कसं आहे की स्ट्रीटवर खेळण्याचे नुकसान पण असं आहे की इथे हवा पण असते, त्यामुळे कधी कधी शॉट खूप जास्त जोरात मारावे लागतात, तर कधी कधी खूप स्लो मारावे लागतात. सो मच थिंग्स. येस, बट जेव्हा आपण कोर्टवर खेळतो, एखाद्या पॅक एन्व्हायरमेंटमध्ये खेळतो ना, तर तेव्हा रिअलाइज होते की व्हॉट इज अ बॅडमिंटन, इथे कशा प्रकारे गेम चालतो. या सो आज मी पहिल्यांदा बॅडमिंटन खेळलो. इथे लायब्ररी आहे ना, सरस्वती शाळेपाशी जी लायब्ररी आहे, हे आपले भाऊजी रोज जातात आणि रोज खेळतात. या ॲक्च्युली सो त्यांनी मला असं म्हणलं की येऊन जा म्हणलं. ठीक आहे म्हणलं. तर मी त्यांना फोन केला काल रात्री आणि आज सगळे वेंट देअर. आणि ते गेल्यानंतर मग मी खेळलो आणि इट इज कम्प्लिटली डिफरंट थिंग. या मला असं वाटलं की मी सगळ्यांना फाडून टाकीन, कारण आय रिअली प्ले व्हेरी वेल बॅडमिंटन. येस, बट जेव्हा खेळाची वेळ आली ना, तेव्हा वॉज समथिंग रिअली डिफरंट. या म्हणजे हे अशी गोष्ट होती ज्याच्यावर मला माहीतच नव्हतं. मला पॉईंट कसे मोजायचे हेच नाही माहिती. येस, कुठे फाऊल होतो हेही नाही माहीत. त्यानंतर ते सर्व्हिस कोण करायची, कधी करायची हेही नाही माहीत. सो मला फक्त एवढं माहीत होतं हा रॅकेट आहे, तो फुल आहे, वॉज लाईक मारायचा आहे आणि खाली पडू द्यायचं नाही, बस एवढंच माहिती आहे, बाकी काहीच माहीत नव्हतं. पण आज जेव्हा गेलो, भाऊजीने सांगितलं की नाही असं नाही, असं खेळ, असं नाही, तसं खेळ. सो खेळलो. या आणि बट दिस इज द फर्स्ट टाईम. तर मला असं वाटतं की या आपण ट्राय आउट, तर म्हणजे इट इज लाईक पहिल्यांदा अशा प्रकारची सिच्युएशन होते, तर आपण असं भिवून झालं नाही पाहिजे की आपण खेळू शकत नाही. पण नो, इट वॉज डेफिनेटली नॉट अ थिंग. येस, इट जस्ट लाईक यू हॅव टू बी ट्राय. नहीं आता ना तो ठीक आहे, मैं यूट्यूब से देख लूँगा, माहीत करून घेऊ की व्हॉट इज द रूल्स काय बॅडमिंटनचे, म्हणजे कशाप्रमाणे खेळले जाते आणि हाऊ इज दिस, म्हणजे कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी होते, आपण हे सगळं शिकून घेऊ. ओके, मग शिकून घेतल्यानंतर मग आपल्याला एकदा खेळायचं आहे ना, तर आपण खेळू तिथे. या
हां ठीक आहे, रोज रोज आपल्याला प्रॅक्टिस करता येत नाही, कारण ते लायब्ररी आहे, दुसऱ्याच्या अंडरमध्ये आहे, कधी जागा भेटते नाही भेटत, सो मच थिंग, कारण कोर्ट एकच आहे. सो आय एम नॉट बीइंग रिअली सिरियस अबाउट दिस थिंग, बट ॲक्च्युली मला असं रिअलाईज झालं की दिस इज वॉट आय एम थिंकिंग अबाउट, आणि दिस इज वॉट आय एम, आणि दिस इज वॉट इज ॲक्च्युली. या म्हणजे हे अशी गोष्ट आहे. या आता माझा हा वाला जो हात आहे ना, तो दिसून राहिला फ्रेममध्ये, बट या आणि मला असं वाटतं की माझी कंडिशन पण अशीच आहे व्हाईल फिल्म मेकिंग वगैरे अशा कंडिशनमध्ये. म्हणजे कसं आहे, राईट नाऊ मी इथं आहे, मला इथे जायचं आहे आणि माझी डेस्टिनी आहे इथे. या आणि मला असं वाटतं की मी अचीव करू शकतो. या बट इट वॉज सो मच थिंग्स. यस, कारण आपल्या इमॅजिनेशनमध्ये आणि रियालिटीमध्ये फार मोर डिस्टन्स आहे, फार मोर गॅप्स आहे. यस, सो इट वॉज लाईक दॅट की आपल्याला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. आपण कधीच समजू शकत नाही की आपण वी आर द ग्रेट, बट ॲक्च्युली काय होते की जोपर्यंत आपण समजून आपण स्वतःला असं समजणार नाही की आपण वी आर द ग्रेट, आपण चांगले आहोत आणि आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, तर आपण करू शकतो. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की कोणती गलती झाली किंवा समथिंग काही ना काहीतरी नवीन आलं आपल्यासमोर, तर आपण शिकू ना. या असं काही हे नाही, या अशी काही प्रॉब्लेम नाही, इशू नाही की हां ये कुछ नया आहे, मेरे को आता नाही, तुम्ही करताही नाही वगैरे. इट वॉज नॉट. या असं कधीच नाही व्हायचं की तुमच्यासमोर 10 लोक खूप चांगल्याने खेळून राहिले, बट तुम्ही डिसअपॉइंटेड झाले अँड देन यू फील लाईक दॅट की ये मेरी जगाही नाही आहे, सो मी तिथून चालला जातो. बट हे असा थॉट घेऊन तू सांगता जगत असशील ना, तर लिटरली आय एम टेलिंग यू की हे बहुत दिस इज नॉट. या जर तुला करायचं आहे ना, तिथे थांबावं लागेल या आणि समजून घ्यावं लागेल या सगळ्या गोष्टी आणि प्रयत्न करत राहिले. दॅट्स इट. यस, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कामामध्ये काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न नाही करत ना, तोपर्यंत काहीच होत नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही होगा. ओके, ट्रस्ट मी. येस, सो येस, तर बॅडमिंटन खेळलो या आणि इट इज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर मग मी 8 वाजता घरी आल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर मग मी काल रात्री एक पिक्चर डाउनलोड केला होता, टॅक्सीवाला. इट वॉज अ साऊथ इंडियन मूवी आहे आणि तो फिल्म मी का डाउनलोड केला, ॲक्च्युली त्या फिल्ममध्ये एक गाणं आहे, जे गाण्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे वन मॅनचा. उद्याच्या उद्याच नाही, बरं उद्या तर शूटिंग होईल. येस, बट ते आणि तो जो व्हिडिओ म्हणजे जसं एक व्हिडिओ तर नाही, तो आहे हायपरलॅप्स. हायपरलॅप्समध्ये काय असते, याच्यामध्ये व्हिडिओचं काम नसते, याच्यामध्ये फोटोजचं काम असते. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की एक पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये आपल्याला फोटोज काढायचे आहे, ऑलमोस्ट 5,000 फोटोज काढायचे आहे त्या व्हिडिओसाठी. 5,000 फोटोज. येस, इट वॉज सो मच. आणि हे जे काम आहे ना, हे बहुतच हेक्टिक आहे, बहुत पेशन्स आहे आणि याच्यामध्ये जो कॅमेरा पर्सन आहे त्यालाही पेशन्स ठेवावं लागेल आणि जो सब्जेक्ट आहे त्यालाही पेशन्स ठेवावं लागेल. येस, बट जे आउटपुट निघते वॉज तोबा. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आप सोच नाही सकते, इतकं जबरदस्त आउटपुट येते या. ॲक्च्युली मी त्या ट्रॅकसाठीच, मला तो ट्रॅक खूप जास्त आवडला आणि तो ट्रॅक डेफिनेटली मॅच करतो माझ्या मी जी इमॅजिन करून आला आहे हायपरलॅपसाठी. इट वॉज कम्प्लिटली. लोकेशन कोणती आहे, फर्स्ट ऑफ ऑल रेल्वे स्टेशनवरचा तो पूल. या ॲक्च्युली रेल्वे स्टेशन वॉज पूर्ण खालीच आहे. यस, युजली एखादी गाडी आली असेल तर आली नाही, ती येते. या तर अशा परिस्थितीमध्ये तो फुल खाली आहे आणि तिथे मी शूट केलं होतं. कोणीच मला बॉदर करायला हे नाही. आणि युजली मी पुलाचा पूर्ण हिस्सा कव्हरअप नाही करत आहे, जस्ट लाईक अर्धा हिस्सा टू इथपर्यंत यायचा आहे. सो तिथे शूट करणं इझिली पॉसिबल होऊ शकते. यस, प्रॉब्लेम एक आहे की माझी तर मेंटॅलिटी आहे शूट करण्याची, बट वन मॅनची मेंटॅलिटी आहे का की वन मॅन तेवढा वेळ उभा राहू शकतो का. कारण लिटरली मी लास्ट टाइम जेव्हा मी शूट केलं वॉज लाईक दॅट की मी करीब 400 फोटोज काढले. 400 फोटोजसाठी मला ॲटलिस्ट 1.5 घंटा लागला. या सो इट वॉज लाईक दॅट की 5,000 फोटोज काढायचे आहेत, तर ऑलमोस्ट करीब पूर्ण दिवस उभं राहावं लागेल. सो त्यामुळे मला वन मॅनला आज सांगावं लागेल. आज ॲक्च्युली आज आम्ही चाललो आहे राहुलकडे. आज गणेश चतुर्थी आहे. यस, या गणपती बाप्पा मोरया. डेफिनेटली मी सांगायचं विसरलो, आज गणेश चतुर्थी आहे. बस असं काही फारसं काही सांगण्याला काय आहे गणेश चतुर्थी. सो ते गाणं मला खूप आवडलं आणि त्यानंतर मी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ वॉज ऑल्सो गुड. येस, त्याच्यामध्ये जो ॲक्टर होता तो गीता गोविंदम मला जो ॲक्टर, ही वॉज वन ऑफ माय फेवरेट साऊथ इंडियन ॲक्टर. यस, म्हणजे जस्ट लाईक दॅट की मला साऊथ इंडियन मूवीज कताही आवडत नाही. यस,
बट साऊथ इंडियन मूवीज जे रोमॅन्टिक मूवीज असतात ना, इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. येस, बहुतच जबरदस्त आहे. येस, आणि त्याच्यामध्ये हा गीता गोविंद वाला हिरो मेरे को तो बहुत पसंद आहे यार. या म्हणजे त्याची पर्सनॅलिटी इज समथिंग एल्स. येस, सो व्हाट आय एम सेइंग इज दॅट की तो पिक्चर म्हणजे कसं, काल रात्री मी तो पिक्चर डाउनलोड केला. येस, आणि पिक्चर डाउनलोड केल्यानंतर मग आज सकाळी मग मी तो पाहिला. या तर आज ॲक्च्युली काय करायचं होतं, आज मला माझे कपडे धुवायचे होते आणि त्यानंतर आईचे पण कपडे धुवायचे होते वगैरे. मशीन लावली मग मी. आता मशीन लावल्यावर वॉज लाईक दॅट की 15 मिनिट थांबावं लागते फॉर 3 राऊंड असतात आणि एका राऊंडला करीब 15 मिनिट लागतो. तर ऑलमोस्ट करीब माझा 1-1.5 घंटा जाणार होता, 1-1.5-2 घंटे जाणार होते. येस, तर या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की आपण मशीन तर लावून घेऊ, मशीन आपलं काम करेल तोपर्यंत आपण आपलं पिक्चर पाहून घेऊ, कारण त्या परिस्थितीमध्ये आपण एडिटिंग तर नाही करू शकत. तर मग मी ड्युरिंग द कपडे पण धुवून राहिले आणि तेव्हा मी माझं पिक्चर पाहणं सुरू होतं. तर अशा परिस्थिती मग मी काम केलं आणि या इट वॉज गुड. म्हणजे कपडे पण धुतले, पिक्चर पण पाहिलं, पिक्चर कम्प्लीट नाही झाला. मध्ये खूपदा इंटरप्ट आले. इंटरप्टच म्हणते ना या इंटरप्ट. त्यानंतर ते पाहुणे वगैरे आले, त्यानंतर मग ते सो मच थिंग्स. त्यामुळे आज मी जे कामाला लागलो ते बहुत उशिरा लागलो. येस, आज मी कामाला लागलो ऑलमोस्ट करीब 2 वाजता लागलो जेवण झाल्यानंतर मग मी एडिटिंग ट्रेनिंग ओपन केल्यानंतर मग मी फील केलं की चला आपलं कसे फुटेजेस नाही या, म्हणजे 3 फुटेजेस द्यायचे होते ना, तर ते आज ते टाईम लॅप्सचे 3 फुटेजेस होतेच नाही. तर माझा व्हिडिओ कम्प्लीट होता, म्हणजे फुटेजेसची कमतरता होती. तर मग काय ना, मग मी तयारी केली, गाडी काढल्यानंतर मग मी 3 लोकेशन पहिले विचार केला मी आपलं आरवी नाकर पहिले टाईम लॅप्स घेतला आणि त्यानंतर मोशन टाईम लॅप्स घेतला, तर 2 क्लिप भेटले. त्यानंतर मग मी गेलो शिवाजी शिवाजी पुतळ्याच्या वरती. त्यांना परमिशन घेतली आणि त्यांना परमिशन घेतली नाही ॲक्च्युली, तिथे जे जेंटलमॅन होते त्यांना विचारलं, त्यांना म्हणलं की का आम्ही वरती चढू का शूट करण्यासाठी. ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. सो मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर मग मी थोडंसं शूट वगैरे केलं. यस, थोडीशी भीती वाटली यार. दिस इज द फर्स्ट टाईम मी नाही का असं कोणत्या म्हणजे कसं आहे की एक फिल्म मेकरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणतं असते. एक फिल्म मेकरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर हे असते की कोणाला न घाबरणं. दुसरी गोष्ट हे आहे की लोक काहीही बोलत असेल किंवा काहीही विचार करत असेल यांच्यावर आपण आपला फोकस नसलं पाहिजे. यस, सो दॅट्स द क्वालिटी माझ्यामध्ये आली आहे असं मला वाटते. येस, व्हाय बिकॉज ऑफ दॅट की मी नाही का शिवाजी पुतळ्याच्या बिलकुल वरती होतो. या इवन त्या चौकामध्ये नाही का मी त्याच पोझिशन होतो ज्या पोझिशन सगळ्यांचं लक्ष जाईल. ओके, आणि सगळे लोक मला पाहून राहिले. सगळे लोक म्हणजे येणारे जाणारे त्या चौकातले सगळे लोक मला पाहून राहिले. सो आय वॉज लाईक बहुत हेजिटेशन होत होतं, कारण नाही का म्हणजे लोक पाहून राहिले दॅट इज ओके, म्हणजे याच्यामध्ये असं काही फारसं वाटून राहिलं. बट मी अशा ठिकाणी उभं होतो जिथे नाही का म्हणजे युजली कसं आता लोक आता छत्रपती शिवाजीच्या गळ्यात हार टाकायचा आहे, तर त्यांनी एक रॅम्प बनवला आणि रॅम्पवर आता युजली कुणी असं चढत नाही. तिथे मी गेलो शूटिंगसाठी. सो थोडासा हेजिटेशन वाटलं स्टार्टिंगला, बट त्याच्यानंतर मग मी कम्प्लीट फोकस माझ्या फ्रेमवर घेतलं. म्हणजे मी कंटिन्यू माझ्या फ्रेमकडेच पाहून राहिलो, मी कुठेच नाही पाहून राहिलो, काही मी नाही. इथे मास्क घालून नाही, इथे चष्मा घालून नाही, बिलकुल म्हणजे किसी को नजर नाही ना की ये कोण आहे बंदा, अँड दॅट्स इट. मी माझा कम्प्लीट फोकस मी माझ्या फ्रेमवरच होता. या सो जेव्हा मी असं केलं ना, तेव्हामध्ये माझ्यामध्ये एक अजीबसा कॉन्फिडन्स क्रिएट झाला. एक कॉन्फिडन्स म्हणजे असा की जोपर्यंत आपण नाही का लोकांना बॉदर होत नाही, म्हणजे आपल्या शूटिंगद्वारे लोकांना जोपर्यंत बॉदर होत नाही तोपर्यंत लोक फक्त पाहतीलच, बाकी काहीच करणार नाही. लिटरली आय एम टेलिंग यू, कुछ भी नहीं करेंगे. यस, बस वैसे देख के जाएंगे अँड दॅट्स इट, बस काहीच नाही करेंगे. यस, सो हलकासा कॉन्फिडन्स वाटला. आणि तिथे गेल्यानंतर मग मला जे फुटेजेस भेटले वॉज तोवा. या लाईक दॅट. मी छत्रपतीचं जे तोंड आहे ना ते पण इन्व्हॉल्व केलं. तो ब्लॉग बहुत जबरदस्त बनला. म्हणजे इकडे ट्रॅफिक सुरू आहे, इकडे छत्रपतीचं ते चेहरा वॉज सुपर अमेझिंग. येस, तर इथे मी 2 फुटेजेस घेतले टाईम लॅप्सचे, ऑलमोस्ट करीब 20 मिनिट्स. येस, इट फील्स गुड. आणि त्यानंतर मग मी गेलो आंबेडकर पुतळ्यापाशी. म्हणजे तो कॉन्फिडन्स बढ गया ना, सो इट इज लाईक आता मी गेलो आंबेडकर पुतळ्यापाशी.
आणि तिथे गेलो तिथे एक फुटेज घेतला आणि इट वॉज ऑल्सो गुड. येस, तो पण एक टाइम लॅप्सचा व्हिडिओ मस्त ब्लॉग केला तो. या एका फ्रेममध्ये नाही का, या फ्रेमच्या साईडला इथे आंबेडकरांची अशी मूर्ती आहे आणि तिथे ते जसं एक हात असे दाखवून राहिले, त्यांचा चेहरा आणि तो हात असा इथे आमच्या ब्लॉकमध्ये येऊन राहिला, समोरून ट्राफिक येत आहे. इट वॉज सुपर गुड. येस, त्यानंतर मी जो नवीन पुतळा बनला आहे महात्मा गांधीचा पुतळा, तिथे पण जाणार होतो. यशवंत कॉलेज समोर आहे तो पुतळा. बट मला असं वाटलं की जाऊ दे ना, लाईक सब कुछ तो मिल गया. अभी आपल्याला 3 शॉट पाहिजे होते, आपल्याला ऑलमोस्ट 5 शॉट घेतले आहे. तर या दॅट इज ओके. अब ज्यादा ग्रीडी नाही बनते, यहाँ से खतम करते. ॲक्च्युली नाही का, मला मी जाणार तो होतो, बट प्रॉब्लेम इज दॅट की मला नाही का बॉदर केलं कोणी, एका व्यक्तीने, एका महिलेने. इट वॉज द वुमन. शी सेज ओके, तिने मला असं म्हणलं की काय करताय म्हणे. म्हणजे आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या समोर मी शूट करत होतो, तर तिथे ते आली. ते म्हणाले काय करताय म्हणे. म्हणलं शूट करताय. म्हणलं कशासाठी करताय म्हणे. व्हिडिओ यूट्यूबसाठी. म्हणलं ठीक आहे, शूज काढून का म्हणे. मग मला असं वाटलं की चलो ठीक आहे, यहाँ पे अपनी गलती हो गई, सो इट वॉज लाईक दॅट. ओके सॉरी मॅम, मला माहीत नव्हतं. मग मी गेलो, शूज काढले आणि मनात तर खूप शिवा आला, खूप काही द्यायच्या, बट कंट्रोल केलं. ऑब्विसली नाही का, तुमच्यासोबत अशा काही गोष्टी होईलच. वन थिंग इज दॅट की डोंट इस चीज को नाही का आपण विसरून जायला पाहिजे, लक्षात ठेवायला कथाही नाही पाहिजे. कारण जेव्हा तू नाही का ह्या गोष्टी जास्त वेळ लक्षात ठेवशील ना, तू बहुत बेकार फील करशील आतून. यार ट्रस्ट मी. असं म्हणजे त्या महिलेने मला असं का म्हणलं, तिने असं मला का म्हणलं वगैरे वगैरे, असं फालतू विचार करत नाही ना. टू इट वॉज लोक पाहत आहे, पाहू दे. बोलत आहे, बोलू दे. इवन विचारते आहे, ठीक आहे ना. त्यांनी म्हणलं की तू शूज काढ, काही वाईट गोष्ट नाही. ऑलमोस्ट त्यांनी चांगलीच म्हणलंय ना की तुम्ही त्या आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आहे शूज घालून. ऑब्विसली मला माहीत नव्हतं, दॅट्स वाय आय वॉज देअर. येस, बट ठीक आहे, मी शूज काढले ना. या जास्त हे नाही. इट वॉज हॅपन. या इस चीज को यही पे बोल देते. ओके, सो फुटेजेस आता माझ्यापेक्षा सगळे आले. सो आता माझा व्हिडिओ बनेल, बट इट टेक्स अ टाइम. म्हणजे आता 5 फुटेजेस आहे आणि त्या 5 फुटेजला पुन्हा स्टॅबलाइज करायचं आहे. त्यानंतर आय डोंट नो कब बनेगा. बट उद्या तर आपलं शूट आहे यार. उद्या आज वनमॅनला सांगावं लागेल की ते आपल्याला फोटोज ते काढायचं आहे हायपरलॅप्सचं. सो यस, थोडा तो कॉन्फिडन्स क्रिएट होऊन राहिला आणि स्वतःला असं वाटत आहे की मी एक फिल्म मेकर आहे आणि या सर्व गोष्टी करू शकतो. सो मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टीमुळे नाही का मला असं फील होत आहे की यस आय एम दॅट पर्सन. यस, आणि मी या सर्व गोष्टी करू शकतो. आणि दॅट इज ऑल दिस थिंग मॅटर. कारण यही चीज़ है जो आपको एक नॉर्मल से एबनॉर्मल बनाती है और एबनॉर्मल होने के बाद ही आप कुछ ना कुछ करू शकतो. कारण लिटरली माझ्या मनामध्ये किंवा माझ्या आतमध्ये जे फिलिंग्स येऊन राहिले आहे, किंवा जस्ट लाईक जे काही विचार येऊन राहिले आहे, इट वॉज लाईक दॅट की आप 28 साल के हो गए यार. राईट नाव आजची 22 तारीख आहे. 2 तारखेला माझा बर्थडे आहे आणि या 2 तारखेला मी 28चा होईल. यस, म्हणजे 27 कंप्लीट, 28 रनिंग. यस, तर जेव्हा माझं 28 कंप्लीट होईल, 27 कंप्लीट होऊन 28 रनिंग म्हणजे 28. सो इट वॉज लाईक दॅट की मेरे लिए गाली आहे. या म्हणजे मी आता 28 वर्षाचा झालो आणि इट वॉज लाईक आता मी घरात बसून आणि काहीच करून न राहिलो. आणि त्यानंतर मामाची अशी कंडिशन झाली आणि मी मामाच्या कंडिशनबद्दल जास्तच एलॉबरेट नाही करत. येस, बट सो मच थिंग इज हॅपन की यामुळे वडेवर आहे. तर त्यामुळे म्हणजे मला असं वाटते की वडिलांवर खूप जास्त प्रेशर आलं पैशाचं आणि त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीचं वगैरे. आणि मला असं वाटते की आता असं वय झालं आहे की या परिस्थितीमध्ये आपण स्वतःच्या स्वतः पैसे कमवू बा आणि त्यानंतर लागू. दिस इज रिअली इम्पॉर्टंट. कारण येस, सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. दॅट्स वाय मी अशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे बनवत आहे वगैरे वगैरे, शॉर्ट फिल्म वगैरे बनवत आहे. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. यस. आणि so this is the end. This is the my 45 episode number, and
207, yeah, 207, 2007, yes, 2007. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.